कारण त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॉपरनी कोल्हापूरला पोहोचायचं होतं, विमानाने त्यांना पुन्हा तेलंगणाला जायचं होतं, हैदराबादला. आम्ही आलो 4:30ला. आप्पांनी आपलं माईक घेतला. आप्पांनी बॅटिंग जोरदार सुरू केली. काल जशी रोहित शर्मा विराट कोहली केली, म्हणजे आप्पांनी सुरू केली. आप्पा एवढे वाहत गेले की आप्पांना शेवटी म्हणलं, आप्पा जर आता 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, कारण पुढे तेलंगणाच्या सीएम ला जायचंय आणि 5:30 पावणे 6 नंतर सनसेट असल्यामुळे चॉपर टेक ऑफ करू शकत नाही. जे मुख्यमंत्र्यांनी ऐकलं, आज मला म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा मला आठवतं, काही महिन्यांपूर्वी मी त्यांना दिल्लीत भेटलो आणि आप्पा रेवंतांनी मला विचारलं, विश्वजीत वो हमारे तेलुगू बोलणारे वो कहाँ है हमारे, असं म्हणाले ते. म्हणलं वो आपके रहने वाले हैं लेकिन मूळचे आमचे. तुमचं तिथं व्यवसाय करतात, मूळ आमचे उगम आमचा आहे हे मी त्यांना सांगितलं. पण म्हणजे त्यांच्या तोंडातून सुद्धा हमारे हा शब्द आहे, आपण लक्षात ठेवा. म्हणजे हे अत्यंत महत्वाचं आहे की त्यांनी तुमची आठवण आवर्जून काढली. आणि आता आपण नवा चंग बांधलेला आहे की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये जे मराठी आपले भाषिक लोक पिढ्यानपिढ्या तिथं स्थायिक आहेत, त्यांच्यासाठी मराठी भवन आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्याचा चंग आपण बांधलेला आहे. आणि त्याच्यासाठी मला आज तुम्हा सगळ्यांना जाहीरपणे सांगायचं आहे की रेवंतांना मी शब्द दिलेला आहे की अप्पा आणि विश्वजित कदम तुमच्यासाठी मी मराठी माणसांसाठी भवन, तेलंगणामध्ये आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करेन. आणि म्हणून हैदराबादला कधी गेलात आणि तुम्हाला चुकून येता जाताना कुठल्या तरी एअरपोर्टवर किंवा आणखी कुठेतरी गेला, तुम्हाला दिसलं महाराष्ट्र भवन, तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्या पलूसचं आणि गणपतराव पुदाले आपणचं काहीतरी योगदान असतं, हे आपण लक्षात ठेवलं.